मुंबईमध्ये पहिल्याच पावसामध्ये उघड्या गटारांचा मुद्दा ऐरणीवरती आलाय आणि अशामध्येच मुलुंडमध्ये LBS मार्गावरती निर्मल लाईफस्टाईल मॉल या ठिकाणी नाल्यावरच्या पदपथाला एक मोठं भगदाड पडलंय। येथे पावसामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी भरतं, अशामध्येच इथून कोणी प्रवासी किंवा रहिवासी वाहून जाण्याची भीती आहे। या सगळ्या संदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते चरणसिंग सप्रा यांनी ट्विट केलंय। इथल्या एकूणच स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी। मी सध्या आहे मुलुंडमध्ये। मुलुंडच्या LBS मार्गावर आपण जर बघितलं तर इथून हा जो मुख्य नाला आहे LBS मार्गाला लागून असलेला, पुढे निर्मल लाईफस्टाईल सारखा अतिशय प्रतिष्ठित जी आहे ती वसाहत आहे, मॉल आहे, तर दुसरीकडे ही संपूर्ण साधारणतः 250 ते 300 झोपड्या असलेली वसाहत आहे आणि त्याच्या बाजूला असलेल्या या फुटपाथला लागून आपण जरी दुकानं बघितली तर त्यांच्यामधून जाणाऱ्या या नाल्यावरचा स्लॅब जो आहे तो साधारणतः 4 ते 5 दिवसांपूर्वी या ठिकाणी कोसळलेला आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचं जे बांधकाम आहे ते या नाल्यावर असलेल्या स्लॅबचं पाहायला मिळतं आहे। मात्र 4 ते 5 दिवस उलटूनही मुंबई महानगरपालिकेने अजून या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना केलेला दिसत नाही। आपण जर बघितलं तर अतिशय तकलादूपणे या ठिकाणी अशा रेबिन्स बांधलेल्या आहेत आणि 1 ते 2 बॅरिगेट्स लावून हा एरिया सील केलेला आहे। मात्र कामाला कोणतीही सुरुवात झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत। कधी पडलं हे, किती वाजता पडलं? सुबह रात को गिरा था, लगभग 11-12 बजे गिरा था। कब गिरा था? कब? 11 या 12 बजे के बीच में। तभी धमाक से हम लोग अंदर ही सोए थे, तभी धमाक से आवाज़ गिरने की आई थी। हाँ, 3 से 4 दिनों आए, BMC वाले आए थे तो उन्होंने सब बांध काम करके गए, तो उन्होंने बोला कि 4-5 दिन के आश्वासन में करवा के दे देंगे हम काम। रस्ता जरी थांबवलेला असला तरी यामध्ये कधीही हा उरलेला भाग, उर्वरित भाग कोसळून या मोठी दुर्घटना व्हायची शक्यता आहे। आणि आपण जर बघितलं तर हा प्रचंड मोठा नाला आहे जो पुढे आणखीन प्रचंड होत जातो आणि यात जर कोणी कोसळलं तर नक्की एखाद्या इथल्या रहिवाशाला किंवा या इथून जाणाऱ्या वाटसरूला आपल्या प्राणाला मुकावं लागेल। त्यामुळे मुंबई महानगरपालिका याला जाग येते का हे पाहणं देखील गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन सचिनसह प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।